उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवासस्थानी धाराशिवच्या जागेवर महत्त्वाची चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार अभिमन्यू पवार सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीनंतर भाजपच्या निवडणूक संचलन समितीची बैठकही थोड्याच वेळात होणार आहे। यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहतील। सागर बंगल्याबाहेरून अक्षय भाटकर आपल्याला आणखी माहिती देतील। अक्षय, कविता, सागर बंगल्यावर आता बैठकीला सुरुवात झालेली। सगळ्यात पहिली जी बैठक आहे ती धाराशिवची बैठक आहे आणि अनेक लोक इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहताय नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी देखील या ठिकाणाहून पास झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत। मात्र सागर बंगल्यावर सध्या आतमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड आहेत आणि त्यांच्याबरोबर अभिमन्यू पवार देखील या ठिकाणी आहेत। या दोघांचं कनेक्शन हेच आहे, ते म्हणजे उस्मानाबादचे आहे, धाराशिवचे आहेत आणि धाराशिवच्या जागेवरून सध्या अजूनही तिढा आहे। धाराशिवची जागा नेमकी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार की भाजपकडे जाणार हे अजून निश्चित झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा आपल्याला पाहिजे, कारण की त्या ठिकाणी भाजपची ताकद सगळ्यात जास्त आहे। त्याच्यामुळेच आता सध्या ही जी जागा आहे ती ठाकरे गटाकडे होती आणि रवींद्र गायकवाड जे आहे ते देखील ठाकरे गटाचे म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेचे त्या ठिकाणचे 2014 ते 2019 दरम्यानचे खासदार होते आणि म्हणूनच आता या दोघांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सध्या सुरू आहे आणि यानंतर नेमका तिढा जो आहे तो आहे। सोबतच संजय राठोड देखील थोड्या वेळापूर्वीच सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी भावना गवळी आहेत सध्याचे खासदार यवतमाळ आणि वाशिमच्या, त्या ठिकाणी कदाचित संजय राठोड यांची वर्णी लागू शकते आणि म्हणूनच आज संजय राठोड देखील थोड्या वेळापूर्वीच अगदी काही मिनिटापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत देखील एक बैठक देवेंद्र फडणवीस यांची होणार आहे। त्यासाठी आशिष शेलार देखील येणार आहेत। बावनकुळे हे पोहोचलेले आहेत आणि ही जी बैठक आहे ती निवडणूक संचलन समितीची असणार आहे। यामध्ये ज्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये भाजपकडून कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जाता येईल, मग शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड या बैठकीला उपस्थित आहेत। रवींद्र गायकवाड हे भाजपकडून लढण्याची शक्यता आहे का? या संदर्भात चर्चा होण्याची कितपत शक्यता आहे? नक्कीच कविता, या संदर्भात चर्चा होते आहे आधीपासून आणि रवींद्र गायकवाड ज्या अर्थी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत तर निश्चितच हे मानलं जाते की रवींद्र गायकवाड यांना ही उमेदवारी मिळू शकते। मात्र आतमध्ये जी चर्चा होईल म्हणजे अभिमन्यू पवार असतील, त्याचबरोबर स्थानिक जे भाजपचे आमदार आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून मग अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। मात्र सध्या तरी अशी चर्चा ही आहे, शक्यता देखील आहे की रवींद्र गायकवाड यांना धाराशिवमधून जागा मिळू शकते, भाजपच्या तिकिटावर ते कदाचित लढू शकतात। कविता, धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। धाराशिवची जागा मराठवाड्यामधली एक महत्त्वाची जागा आहे महायुतीसाठी सुद्धा आणि याच जागेवरून महायुतीचा उमेदवार कोण असणार या संदर्भात चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सध्या सुरू आहे। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची ही बैठक आहे, ज्या बैठकीला शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि अभिमन्यू पवार हे उपस्थित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।